पहिलाच बॉल, चांगला फटका आहे. पहिल्या बॉलमध्ये एक सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचं काम या पहिल्या ओव्हरमध्ये केलं गेलंय. पहिल्या बॉलमध्ये एक सिंगल. पुढील बॉल पंकज पवारसाठी. बॉलवरती लेंथ आणि लाईन गुरुनाथची चांगली पाहायला मिळते. 4 षटकाचा सामना आहे. यस, गोलंदाज गुरुनाथ, बॅटिंगला पंकज पवार. या बॉलवरती देखील पंकज पवार. आज पंकजची बॅट बोलली नाहीये, आज थोडासा बॅट पॅच मध्ये आहे. 1 मोर विकेट डाऊन. लागलेला पावसाल गोल्डन विकेट पाहायला मिळते पंकज पवार. नवीन बॅटर प्रशांत. काय गोलंदाजी गुरुनाथच्या मार्फत. पंकज पवारला याही मॅच मध्ये शून्यावरती बाद केलं गेलंय. ओहो, इथे मात्र पाहू शकाल फुल लेनचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा झाला नाही संपर्क. 1 गडी बाद 1. 4 बॉलचा खेळ झालाय. देवान स्पोर्ट्स डोंगरीवाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1. यस, गुरुनाथ तयार. बॅटिंगला प्रशांत. बोट फिरवली आहेत. मागचा बॉल थोडासा बाहेर, पण तो हा बॉल आतमध्ये आलाय. बॉलला व्हेरिएशन. बोटांमध्ये जादू दाखवते गुरुनाथ ओमसाई भोसपाडा संघाकडनं. 5 बॉलचा खेळ झाला. 1 गडी बाद 1. पॉवर प्लेचा नक्कीच पाहू शकलं. षटक आणि शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. येस, गोलंदाज गुरुनाथ. हा बॉलवरती पाहू शकाल लाऊड अपील केली जाते आहे, पण तो इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप. इम्पॅक्ट पाहू शकाल आपण. इम्पॅक्ट झालेला आहे तो पंच दर्शवतायत. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल. मिसिंग लेग. षटक पहिला समाप्त झाला. 1 गडी बाद 1. काय गोलंदाजी पाहायला गुरुनाथच्या मार्फत. यस, गोलंदाज सज्ज समीर दिवा. बॅटिंगला हर्षल पवार पाहायला मिळतोय. बॉलवरती लेत आधी लाईन योग्य हाताळताना पाहायला मिळतोय समीर दिवा. काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आता हर्षल पवार वरती संपूर्ण जबाबदारी संघाची येऊन ठेपली गेली आहे. त्यांच्या खांद्यावरती नक्की मोठी जबाबदारी आली आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पंकज पवारची घेतलेली गोल्डन विकेट गोलंदाज गुरुनाथनं, तो पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव आली. समीर तयार हर्षल पवारसाठी. हा बॉल जाऊ दिलाय. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉल. धावसंख्या 2.
यस समीर तयार. हर्षल जडी इनसाइड आउट. चांगला फटका आहे. पंच दिला गेलाय. फिल्डर आले डीप मधनं. एका सिंगल. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. 2 धावा. बॅकअप आहे परंतु 2 धावा काही रोखू शकला नाही यात. गुड रनिंग मिडल विकेट. पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल प्रशांत आणि हर्षल पवारला. एक गडी बाद धावसंख्या 4. देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा. दीपक शेठ तुपांगे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघ पाहायला मिळतोय. यस समीर. हर्षल पवार साठी राऊंड द विकेट टाकलेला बॉल. मिस टायमिंग. फटका फसलेला पाहायला मिळतोय. प्रयत्न मात्र एफर्ट चांगले दिले होते फिल्डरनं. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एफर्ट चांगले दिले होते फिल्डरनं. 100% कमिटमेंट. 100% एफर्ट्स त्या बॉलमध्ये दिले होते त्या फिल्डरनं. 2च्या साह्याने धावसंख्या जाते. 1 गडी बाद 6. सिंगल डबल. ज्या प्रकारे पाहू शकाल मुंबईची लाईफ लाईन. मुंबई लोकल ट्रेन आहे तशी क्रिकेटची लाईफ लाईन. डबल सिंगल. या डबल सिंगलचा वापर हर्षल पवारच्या मार्फत केला गेलाय. 1 गडी बाद धावसंख्या 6. देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीम. यस पुढील बॉल समीर. बॅटिंगला हर्षल पवार. राऊंड द विकेट. लॉफ करायचा होता. पुन्हा एकदा मिस टायमिंग. पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा झेल कॅरी झाला नाहीये. एकच सिंगल. या एका सिंगलच्या मार्फत धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाची. 1 गडी बाद 7. 7 ऑन द बोर्ड. काय गोलंदाजीचा नजराणा. ओम साई भोसपाडा हम पे किस्से कम नाही आहेत. या सीझन मध्ये याही संघानं नक्कीच पारितोषिक पटकावले आहेत विभागामध्ये. तो संघ आहे ओम साई भोसपाडा. दुसरा देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा. म्हणजे खरडी कसारा मधले 2 ताकदीचे संघ. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. बॉलवरती पंच वळतायत. वाईट बॉल. अतिरिक्त नक्की आउटसाइड ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 गडी बाद 8. समीर प्रशांत साठी ऑफ केला. इथे मात्र फाउशाल. बॅट अँड पॅड मध्ये टाकलेला बॉल. मिस टायमिंग. केलेली चुकी. हो गई गलती. कर दो माफ. गेंद निकल गई सीमा पर. बॉल चालला बॅकवर्ड्स वर. एक बाउंड्रीच्या बाहेर. हा संघर्षमय करणारा आलाय प्रशांतच्या बॅटमध्ये. 4 चौकार. पाहुशाला लागोपाठ 3 षटकार मारले तर भास्कर शेठ भगत साहेबांकडनं रोख 500 रुपये दिले जातील. बॉलवरती पुढे टाकला होता. 12 बॉलचा खेळ झाला. 1 गडी बाद 12. बॅक टू बॅक लागोपाठचे 3 षटकार मारले तर भास्कर शेठ भगत यांच्या बादामध्ये रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. रोख रक्कम कॅश दिलं जाईल भास्कर शेठ भगत साहेबांकडनं. ते देखील या आयोजनाचा मुख्य भाग आहेत. तसं 12 धावसंख्या झाल्यात. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच भोसपाडा टीम. तिसऱ्या षटकाला झाले सुरुवात. दिनेश घाटाळे येतोय. यस गोलंदाजी मार्फत दिनेश घाटाळे
चांगला फटका आहे. यस धावसक धाव फलकावते बाहुशाला 1 गडी बाद 13. एक गडी बाद 13 धावसंख्या. बॅटिंगला आता प्रशांत पाहायला मिळते. गोलंदाज दिनेश घाटाळ तो प्रशांत ओव्हर पिचचा होता. ड्राईव्ह केले बॉलला. या बॉलवरती 1 धाव कंप्लीट. क्रिकेट विथ सेन्सिबल, क्रिकेट विथ कॅल्क्युलेट. हे कॅल्क्युलेटचा वापर मात्र 2 बॅटर करतायत. एका बाजूला हर्षल पवार आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत. तिसरं षटक प्रगती पथावर चालू आहे. यस गोलंदाज सज्ज दिनेश घाटाळ. हर्षलसाठी पुन्हा एकदा ओव्हर पिचचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय समोर व्ही शेप मध्ये. फिल्डर आले काऊ कॉर्नर रिजन मधनं. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. काय गोलंदाजी दिनेश घाटाळ. आज मात्र इम्प्रेस केले या गोलंदाजानं. कर्णगीत गुरुनाथ असेल, समीर असेल, दिनेश जबरदस्त गोलंदाजी ओमसाई भोसपाडा संघाकडनं. पूर्णपणे नक्की थांबून ठेवलंय या देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाला देखील ओमसाई भोसपाडा या संघानं. पुढील बॉल दिनेश प्रशांतसाठी. स्लाइस करायचा होता. चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्र निवडले. लॉंग लेगचा बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. आलाय आदिवासी चषकाचा चौकार. एक गडी बाद 19. हा संघर्षमय करणारा चौकार आलाय प्रशांतच्या बॅट मध्ये. 1 गडी बाद 19. अजून 2 बॉलचा खेळ पाहायला मिळेल. 2 बॉल हाताळेल दिनेश घाटाळ. 4 बॉल टाकलेत. या बॉलमध्ये मागच्या बॉलमध्ये आलाय चौकार. आवळ मात्र नक्कीच बॅटची लागली आतमधली कडा. या वेळे मात्र नक्कीच पाऊस घाल. ओयूटी विकेट. फलंदाज बाद. प्रशांतचा खेळ मात्र संपवावा लागला. दिनेश घाटाळला मात्र 5व्या बॉलवरती प्रशांतला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. ओयूटी आउट. दोन गडी बाद 19. गोलंदाज दिनेश घाटाळ. नवीन बॅटर सूरज पवार आलेत. स्लाइस करायचा होता. चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल ढकायला गेलाय. बॉल चाललाय नक्की थर्ड मॅन रिजन मध्ये. बॉल चाललाय दन 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 करत. सूरज पवारचा वार. या बॉलवरती आलाय चौकार. पहिलाच बॉल फेस करत असताना सूरज पवारच्या बॅटमध्ये ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तो फटका आलाय चौकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23. गडी बाद 23 धाव धाव फलकावरती. चला एसआर स्पोर्ट तानसा टीमचे कॅप्टन. चला ड्रॉ साठी यायचंय. लॉट साठी यायचं लवकरात लवकर. एसआर स्पोर्ट तानसा आणि चालू सामन्याच्या दोन्ही संघांचा 12th मान पोहोचायचा आहे. अजयजी हिरवे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि कुंभईपाडा टीमचे कॅप्टन देखील यायचे आपण. चला एसआर स्पोर्ट तानसा टीम चे कॅप्टन आणि चालू सामन्याच्या दोन्ही संघांचा 12th मान
एका चिठ्ठीत असेल विजय संघ, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये असेल SR स्पोर्ट तानसा. ज्या संघाची पहिली चिठ्ठी काढली जाईल तो थेट क्वालिफाय खेळेल. गोलंदाज रोहित दिवा येतो. या बॉलवरती पाऊशाल मॅचची गोल्डन विकेट. बॅटर हर्षल पवारचं मात्र काम तमाम केले गेलं रोहित दिवानं. फलंदाज बाद पिन ड्रॉप सायलंट आहे. आता मात्र देवान स्पोर्ट्स डोंगरीपाड्याच्या डगआउट मध्ये पिन ड्रॉप सायलंट. 3 गडी बाद 23. डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन येत आहेत. नक्की ड्राईव्ह करायचं होतं. रनआउटची चान्स. आणखीन एक ओयूटी विकेट. फलंदाज सचिनचा देखील खेळ संपवला गेला आहे. आणखीन एक धक्का लागलाय देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाला. चौथा धक्का. फलंदाज बाद. रोहित तयार. नवीन बॅटर तुषार. ओव्हर पिचचा बॉल होता. याही बॉलवरती नक्की फटका सजवायचा होता. केलेली चुकी महागात पडतीये. 2 फिल्डरला बीट करत या सिच्युएशनला या मोमेंटला आलाय संघर्षमय करणारा 4 चौकार. याही बॉलमध्ये ओव्हर पिचचा बॉल ड्राईव्ह केलाय. खोदून काढलाय. ऑन साइडला फिल्डर येत आहेत. 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या साईडने धावसंख्या 4 गडीमध्ये 29. जितक्या कराव्या लागतील की जितक्या येतील तेवढ्या घ्याव्या लागतील धावा देवान स्पोर्ट डोंगरीपाडा संघाकडनं. 4 गडी बाद 29. पुढील बॉल रोहित तुषारसाठी. याही बॉलवरती देखील क्रॉस बॅटरने फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर जरूर आलेत. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग या बॉलवरती आलाय. 4 चौकार. दोन खराब फिल्डिंगच्या जोरावरती चौकार आलेत. कुठेतरी नक्कीच हा फायदा घेतला देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीमच्या बॅटरांनी. तुषार सर सलामत पगड़ी 50. ना कद बड़ा ना पद बड़ा. ना कद बड़ा ना पद बड़ा. जो मुसीबत पे लढा वो सबसे बड़ा. इथे मात्र नक्कीच इन मोक्याच्या क्षणाला तुषारची बॅटिंग चांगली पाहायला मिळते. यस गोलंदाज सज्ज रोहित. ओहो नो बॉल. नो बॉल. येणारा बॉल फ्री हिट असेल. 4 गडी बाद 34. येणारा बॉल फ्री हिट असेल. तुषारसाठी एक चान्स आली आहे. या बॉलवरती बिगिड करावा लागेल.
इस बॅटिंगला सूरज आहे. फुल टॉस बॉल, फ्री हिटची चान्स. या बॉलमध्ये लगेच फ्री हिटचा बॉलमध्ये सूरज मात्र काही करू शकलं नाही. एक धाव, एक 1+1 विकेट. इथे ड्रॉ केला जातोय. धावसंख्या 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 24 बॉल 36. फिल्डिंग लावून गेले की देवांश डोंगरीवाडा टीम. चालूया जाऊया. ड्रॉ केले तिथे मध्ये SR स्पोर्ट तानसा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि चालू सामन्याचे दोन्ही संघ 12th मॅन. एक विजय संघ आणि एक SR स्पोर्ट तानसा अशा 2 चिठ्ठ्या असतील. पहिली चिठ्ठी थेट बायसाठी काढली जाईल. थेट क्वालिफायचा सामना खेळेल सुभाषजी पारधी सर. हे जॉईन झाले टॉस का बॉक्स कक्षामध्ये. विजयी संघ थेट क्वालिफाय खेळेल. नोंद घ्या. चला टॉस साठी या लवकर लवकर. SR स्पोर्ट तानसा टीमचे कॅप्टन आणि कुंभईपाडा टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी यायचंय, जॉईन व्हायचंय. या पुढे होणारा सामना SR स्पोर्ट तानसा आणि त्यांच्या अगेन्स्ट कुंभईपाडा. या पुढील 3-3 षटकाचे सामने असतील. नोंद घ्या. 4:30 वाजलेले आहेत. नोंद घ्या. या पुढील सर्व सामने 3-3 ओव्हरचे असणार आहेत. सर्व संघांनी नोंद घ्या. तीन षटकाचा सामना असेल. नोंद घ्या. SR स्पोर्ट तानसा आणि कुंभईपाडा. कुंभईपाडा वन द टॉप. डिसिजन पेंडिंग. दिनेश आणि भागवत ही जोडी पाहायला मिळते. 24 बॉल बनवायच्या 36 धावा. भागवत गवती आणि दिनेश घाटाळ ही जोडी पाहायला मिळते. ओमसाई भोजपाडा संघाची A1 जोडी. कुंभईपाडा संघ आपला डिसिजन देखील कळवायचंय. बॅटिंगला दिनेश घाटाळ. कुंभईपाडा वन द टॉस. फिल्डिंग बॅटिंग साठी SR स्पोर्ट तानसा टीमला इन्व्हाइट केले गेले. 3-3 षटकाचे सामने असतील. हे मात्र नोंद घ्या. या पुढील गोलंदाज सचिन. बॅटिंगला दिनेश. टॉसला भागवत गवते. सचिन टू दिनेश. पहिले षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी देवांश स्पोर्ट डोंगरीपाडा संघाकडनं. गोलंदाज सचिन. 24 बॉल 36. पहिल्याच बॉलमध्ये क्रॉस बॅटने फटका सजवलेला. गॅप मध्ये बॉल आहेत. फिल्डर आले डीप मध्ये. पंकज. एक धाव. पहिला बॉल मध्ये पहिली सिंगल घेतली गेली आहे. याचा पहिल्या सत्रामध्ये नक्की शेवटच्या ओव्हर मध्ये केलेली गोलंदाजी थोडीशी मागणी, त्याचाच फायदा डोंगरीपाडा संघाच्या बॅटरने घेतला गेलाय. पहिला बॉल पहिली सिंगल 23 मध्ये बनवायच्यात 35. ओमसाई भोजपाडाने त्यांच्या विपक्षात देवांश स्पोर्ट्स डोंगरीपाडाचे मॅच. लॉफ केलाय. उडवलाय बॉलला. खेचून मारलाय. फेकून दिलाय. शॉट ऑन पूल. बॉलला केलाय गोल. द ब्रँड भोजपाडा टीमचा आलाय षटकार. 6 धावा. थँक्यू. या बॉलमध्ये षटकाराला धावसंख्या धाव फलकावधी 7. 22 मध्ये बनवायच्या 29. पहिल्या बॉलमध्ये एक सिंगल. भागवत गवतेच्या बॅटमध्ये कडक षटकार पाहायला मिळतो मागच्या बॉलवरती.
पुढील बॉल सचिन, राऊंड द विकेट. बॉल मध्ये पाहू शकाल लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट. चांगली पंचगिरी पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. नामदेवजी डोळस सर, त्याचबरोबर हेमंतजी तावडे सर, अभि सावंत सर, 3 अंपायर क्वालिफाईड अंपायर या मॅच टुर्नामेंटसाठी पाहायला मिळत आहेत आदिवासी चषकामध्ये. बॉल मध्ये क्रॉस बॅटरने फटका सुजवायचा होता. 4 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा धाव फलकामध्ये. कमबॅक आम्ही सुद्धा करू शकतो. सचिन बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट टाकले गेले, याचं उत्तर दिलं गेलंय. 20 मध्ये बनवायच्या 29 धावा. जो संघ जिंकेल तो थेट क्वालिफाईड राऊंड मध्ये क्वालिफायरच्या मॅच मध्ये खेळेल. 20 बॉल 29. येस, पुढील बॉल सचिन बॅटिंगला भागवत गवते. लॉफ केलाय, स्लाइस केलाय बॉलला. वा, लाजवाब टायमिंग. फ्लिक ऑफ द रेक्स, फास्टर दॅन फास्टर बॉलला फेकून दिला गेलाय. आणखीन एक आलाय, दे दनादन. दुसरा षटकार भागवतच्या बॅटमध्ये. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या पाहायला मिळते 13. 18 मध्ये पाहिजे 23. 18 बॉल 3 ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. जिंकण्यासाठी ओमसाई भोसपाडा संघाला. दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. पंकज पवार येतोय बॅटिंगला. दिनेश घाटाळ बॅटिंग मार्कमध्ये. 18 बॉल बनवायच्या 23. स्क्वेअर कटचा फटका सुजवायचा होता. स्क्वेअर कटचा फटका, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. चेंडू हा डॉट बॉल. 17 मध्ये बनवायच्या 23. मॅच शेवटपर्यंत जाईल यात मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ नक्कीच बेस वर्सेस बेसची लढाई आहे. दोन्ही संघ मातबर संघ आहेत. 17 मध्ये 23. बॅटिंगला दिनेश. बॅटची लिडिंग एज. ओ माय गुडनेस. बॉल मारले, कल्टी बॉल झालाय पलटी. बॉल निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. 4 चौकार. यस, थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या 17 झाल्यात ओमसाई भोसपाडा संघाची. 16 मध्ये बनवायच्या 19. हो, इम्प्रोवाइज केलाय. कलात्मक स्ट्रोक. अडवा बॅटने क्रिकेटचा क्लास. बॉल निघून चाललाय सीमा पार. स्वीप शॉट पाहायला मिळतोय दिनेश घाटालच्या बॅटमध्ये. बॅक टू बॅक दे दनादन दुसरा चौकार. पंधरा मध्ये बनवायच्या 15. 21 झालाय. 21 ऑन द बोर्ड विदाउट लॉस्ट. भागवत गवते आणि दिनेश घाटाळ. ओमसाई भोसपाडा संघाकडनं नक्की थांबायचं नाव घेत नाहीयेत. 15 मध्ये बनवायच्यात 15 धाबा. गोलंदाजी मात्र पंकज पवारची महागडी ठरती गेली आहे.
3 बॉल 8 धावा खर्च केल्यात पंकज पवारनं. पुढील बॉल दिनेश गाठाळसाठी. या बॉल वरती पाहू शकाल चान्स बनली होती, एज मात्र लागली होती. हर्षल पवारनं केली मोठी चूक या मॅच मध्ये. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 22. चौदा मध्ये 14. 14 मध्ये 14. पुढील बॉल पंकज बॅटिंगला. भागवत लॉफ केलाय, उडवलाय बॉलला. मिस टायमिंग. कनेक्शन कसं आहे? कनेक्शन झेल सोडलाय का मॅच सोडलाय? या स्पर्धेचा नक्कीच पाहू शकाल. राहायचं असेल तर नक्की एफर्ट चांगले द्यावे लागतील, परंतु केलेली चुकी महागात पडतीये. हा षटकार आलाय 6 धावा. 28 धाव फलकावती. 13 बॉल बनवायचे 8. भागवत गवते नाव आहे माझं, गाव आहे माझं, भोसपाडाने काम आहे त्याचं षटकार मारणं. लोअर फुल टॉस होता. बॉल डॉट. पंकज पवार महागडा ठरला गेलाय. षटक क्रमांक दुसरं समाप्त. धावसंख्या 28. 12 मध्ये बनवायच्या 8 धावा. 12 बॉल जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. बारा बॉल जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. बारा मध्ये बनवायच्यात 8. गोलंदाज झालाय प्रशांत. 12 बॉल 8 धाबा डिफेंड करावं लागतील देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाला. ओम साई भोजपाडा संघ काय परफॉर्मन्स राहायला गेलाय सकाळच्या सत्रापासून. ज्या संघाने इम्प्रेस पहार केले गेलाय. हो सुपला सजवायचा होता दिल स्कूप, सुपला फसला गेलाय. दिनेश खाटाळ. धावसंख्या 28. 11 मध्ये बनवायच्या 8. येस प्रशांत बॅटिंगला. दिनेश काही बॉलवरती बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. 10 मध्ये 8 बनवायचे आहेत. येस प्रशांत बॅटिंगला. दिनेश काही बॉलवरती लॉफ करायचं होतं. इथे सुद्धा नक्कीच गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. 9 बॉल बनवायचे 8. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट टाकले गेलेत. सहजासहजी सामना सोडायला तयार नाहीयेत देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीम. 1 फॉर द ओव्हर असं वॉर्न देखील केले गेले. वॉर्निंग दिली गेली गोलंदाजाला. नऊ मध्ये बनवायच्यात 8. यस प्रशांत बॅटिंगला. दिनेश ओहो इम्प्रोवाइज केलाय, शोधलाय गॅप, लावलाय मॅप. बॉल निघून चलाय बॅकआउट पॉइंट. बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार आलाय दिनेश गाठाळच्या बॅटमध्ये. या बॉलमध्ये कडक 4 चौकार. यस धन्यवाद डीजे. धावसंख्या 32 झाल्यात. 8 मध्ये बनवायच्या 4. तो संघ जिंकेल तो थेट क्वालिफायचा मॅच खेळेल. 8 मध्ये बनवायच्या 4. बॅटिंग नाहीये टॉप ऑर्डरची झाली नाही नव्हती देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाची.
गोलंदाजी देखील पंकज पवार थोडासा महागडा ठरला. 36 धावाचा पाठलाग करताना मात्र सोपं समीकरण ठेवलंय दिनेश घाटाळ आणि भागवत गवतेच्या मार्फत ओम साई भोसपाडा संघाकडनं. 8 बॉल 4. प्रशांत बॅटिंगला दिनेश. स्टेट डाऊन ग्राउंड सरळ बॅट फटका सजावू लागलाय विजयाची नक्कीच आशा प्रज्वलित करणारा हा फटका आणि विजयाचा शंखनाद फुंकणारा हा आलाय दिनेश घाटाळच्या बॅटमध्ये विनिंग स्ट्रोक्स. अभिनंदन टीम ओम साई भोसपाडा थेट क्वालिफायची मॅच खेळेल आणि हार्ड लक देऊया इतिमध्ये देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीमच्या या स्पर्धेत भाग नोंदवला परंतु प्रयत्न मात्र कमी पडले गेले. हार्ड लक डोंगरीपाडा टीम.